विरोधक एकत्र येणार, शिंदे गटाला ठाकरे गटाची साथ मिळणार। नगर परिषद निवडणुकीत काय घडलं, आखरीत घडण्यामागं कारण काय? राज्यात बऱ्याच वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत आणि या निवडणुकीत स्थानिक पातळीवर वेगवेगळी राजकीय समीकरणं जुळताना दिसत आहेत। विशेष म्हणजे एकेकाळी एकाच पक्षात असणारे आणि आता कट्टर विरोधक असणारे ठाकरे आणि शिंदे हे गट एकत्र येणार असल्याचं समोर आलंय। साहजिकच यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। हे अजब समीकरण जुळून येण्यामागं कारण काय आणि कुठे शिंदे आणि ठाकरे गट एकत्र लढतायत पाहूया या व्हिडिओतून। राज्यात वेगवेगळ्या नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत। यात युती आणि आघाडीबाबत अजूनही पक्षांचा थेट निर्णय झाला नसला तरी राज्यात एका ठिकाणी शिंदे गटाला चक्क ठाकरे गटानं पाठिंबा दिलाय। शिवसेनेतल्या फुटीनंतर एकमेकांचे कट्टर विरोधक बनलेले शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट हे एकत्र निवडणुकीला सामोरे जात आहेत। कट्टर विरोधी गट निवडणुकीत एकत्र आल्याचं अजब चित्र दिसतंय पुण्यामध्ये। पुण्यातल्या चाकण नगर परिषदेत शिवसेना शिंदे आणि ठाकरेंची सेना हे दोन्ही गट एकत्र आले। नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा गोरे या शिंदे गटाकडून रिंगणात आहेत। त्यांना ठाकरे गटानं पाठिंबा जाहीर केलाय। राज्यात कुठेही एकत्र न आलेली ठाकरेंची सेना चाकणमध्ये मात्र शिंदेच्या सेनेसोबत उभी आहे। या अनोख्या युतीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात। मनीषा गोरे या शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत सुरेश गोरे यांच्या पत्नी आहेत। सुरेश गोरे यांच्याच नेतृत्वाखाली शिवसेनेनं 2016 मध्ये झालेली चाकण नगर परिषदेची निवडणूक जिंकली होती। दरम्यान यावेळच्या निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटानं मनीषा गोरे यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे। तसंच शिवसेना ठाकरे गटानं मनीषा गोरे यांना नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा जाहीर केलाय। दिवंगत सुरेश गोरे यांना आदरांजली म्हणून हा पाठिंबा दिल्याचं ठाकरे गटाकडून सांगण्यात आलंय। मनीषा गोरे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिवसेना शिंदे गटाचे समर्थक आमदार शरद सोनावणे उपस्थित होते। शिवसेनेतल्या फुटीनंतर या दोन गटातलं राजकीय वैर किंवा वाद जगजाहीर आहेत। पण मनीषा गोरे यांचा अर्ज भरण्यासाठी दोन्ही गटाचे आमदार उपस्थित असल्यानं चर्चा तर होणारच। एकीकडे ठाकरेंची सेना राज ठाकरेंच्या मनसेसोबत युती करणार असल्याची चर्चा आहे। त्यात चाकणमध्ये हे समीकरण दिसल्यानं नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न उपस्थित होतोय। चाकणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्याबाबत स्पष्टीकरण देताना आमदार बाबाजी काळे यांनी सांगितलं, चाकणमध्ये ठाकरे गटानं दिलेला पाठिंबा ही युती म्हणता येणार नाही। 2014 साली सुरेश भाऊ गोरे हे शिवसेनेच्या माध्यमातून आमदार झाले। मी 2024 मध्ये जेव्हा निवडणूक लढवली तेव्हा गोरे कुटुंब माझ्या प्रचारासाठी व्यासपीठावर उपस्थित होतं। त्यांनी माझा प्रचार केला। आता सुरेश भाऊ गोरे यांच्या पत्नी मनीषा गोरे या नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवतायत। या निवडणुकीत सुरेश भाऊंना आदरांजली म्हणून आम्ही मनीषा गोरे यांना पाठिंबा देत आहोत अशी माहिती बाबाजी काळे यांनी दिली। तसंच हा पाठिंबा केवळ चाकणच्या नगराध्यक्ष पदापुरताच मर्यादित आहे। चाकण तालुक्यातल्या राजगुरुनगर आणि आळंदी नगर परिषदेमध्ये आम्ही स्वबळावर लढत आहोत अशी माहिती ही काळे यांनी यावेळी दिली। दरम्यान असंच समीकरण कणकवलीमध्ये दिसण्याची शक्यता आहे। युतीसाठी सकारात्मक असल्याचे संकेत निलेश राणेंनी दिल्याचं समोर आलंय। तर सिंधुदुर्गमध्ये मात्र शिंदेची शिवसेना विरुद्ध भाजप चड्डू ठोकण्याची चिन्ह आहेत। दरम्यान चाकणप्रमाणे राज्यात इतर कुठे शिंदे आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढणार हे पाहावं लागेल। पण शिवसेना असो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षफुटीनंतर निवडणुकांमध्ये या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम करावं असं तुम्हाला वाटतं का? तुमचं उत्तर हो असेल तर का आणि नाही असेल तर कारण काय हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।